नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज डिजिटल सीड्स लिमिटेड या कंपनीच्या औरंगाबाद येथील शेतकरी संशोधन फार्मवर आलेलो आहात। 2003-4 साली बीटी कॉटनच्या लागवडीनंतर जे काही क्रांती झाली त्यानंतर कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या कपाशीमध्ये फारसं योग घातलेलं नाही आहे। दरम्यान विविध प्रकारचे अनेक कंपन्यांनी दिलेले हायब्रिड्स आहेत, त्यामार्फत उत्पन्नाचा वाढीचा प्रयत्न केला गेला, पण अजूनही अपेक्षित उत्पन्नाची वाढ त्या दिसून आलेली नाही आहे। या संदर्भात कंपनीने जे काही प्रायोगिक तत्त्वावर जे केलेलं आहे आणि याशिवाय यासोबतच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर पण त्याचे डेमॉन्स्ट्रेशन्स टाकलेले आहेत, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो। तर इथे ही जी लागवड केलेली आहे याला म्हणतात एक सघन पद्धतीची लागवड। याच्यामध्ये शेतामधील झाडांची संख्या वाढवून उत्पन्न वाढीचा एक यशस्वी प्रयत्न केला गेलेला आहे। आतापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये जी लागवड होती ती 4x2 किंवा 5x2 5x1 फुटाप्रमाणे लागवड असायची आणि त्यामध्ये जे काही उत्पन्न मिळायचं सरासरी 7 क्विंटलचं 8 क्विंटलचं उत्पन्न यायचं। आणि महाराष्ट्रामधील जी काही कपाशीची शेती आहे याच्यामध्ये जवळपास 85% शेती ही कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेतीमध्ये ही नेहमीच बेभरोशाची शेती असते। त्यामध्ये शाश्वत उत्पन्नाचा जो स्रोत आहे या निमित्तानं आपण इथे पाहायला जमलो आहोत। हे जे फार्म बघताय की याच्यामध्ये आपण जनरली बघतो की कपाशीची लागवड ही साधारणतः 4 फूट 5 फुटापर्यंत झालेली असते, पण इथे तुम्ही बघताय की ही कपाशीची लागवड ही अतिशय कमी उंचीची, साधारणतः कंबरभर म्हणजे 2.5 ते 3 फुटाच्या खालीच त्याची उंची झालेली आहे। आणि सघन लागवड म्हणजे काय तर आपण इथे बघताय की 2 झाडामधले अंतर हे कमी केलेलं आहे। 2 झाडामध्ये फक्त 6 इंचाचं अंतर आहे आणि 2 लाईनमधलं अंतर हे 3 फुटाचं अंतर दिलं आहे। तर याचा गुणात्मक फरक कसा दिसून येतो याबद्दल आपण बघूयात। या बोर्डमध्ये तुम्हाला तुलनात्मक अभ्यास दिसतोय। पलीकडे जे दिसत आहे हे पारंपरिक लागवड पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये एकूण झाडांची संख्या आणि येणारं उत्पादन याचा पूर्ण ताळमेळ दिलेला आहे। आणि अलीकडे साईडला ही जी सघन लागवड आहे आपण पूर्ण फार्मवर जी बघता आहात या सघन लागवडीबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये 2च तांत्रिक बाबीमध्ये बदल घडून आणतोय। एक तर पर एकर जो बियाणाचा जो वापर आहे त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात बियाणं वापरलेलं आहे, किती ते आपण इथे बघूयात। आणि दुसरं म्हणजे वाढ नियंत्रकाचा वापर, जेणेकरून आपण जास्त बियाणं वापरल्यानंतर जी झाड जे दाटतं तसं न होता कमी व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करता येईल अशा पद्धतीने केले आहेत। तर आपण बघताय की ह्या पलीकडल्या याच्यामध्ये 4x1.5 ही साधारणतः सरासरी शेतकऱ्यांची लागवड पद्धत आहे। 4 फूट बाय 1.5 फुटावर प्रत्येक झाड असं असतं आणि यानुसार एकूण एकरामध्ये 7260 झाडं बसतात। आणि सरासरी आपण कोरडवाहू शेतीमध्ये जर बघितलं साधारणतः 20-25 बोंडाच्या आसपास असतं, आपण ॲव्हरेजली 22 बोंड घेतलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं याच्यामध्ये बोंडाचा साईज 5.5 पर्यंत जर पकडला तर सरते शेवटी हे उत्पन्न 8 क्विंटल 78 किलो एवढं उत्पन्न याची एस्टिमेट आहे। आणि सरासरी आपण बघताय की सर्वसाधारण जर कोरडवाहूमध्ये जर शेती चांगली केली तर 6 ते 8-9 क्विंटलपर्यंत उत्पन्न येतं, मी म्हणतो कोरडवाहू शेतीबद्दल। पण त्याच्यामध्ये काही नैसर्गिक घट जर कमी केली तर साधारणतः 7 क्विंटलचं सरासरी उत्पन्न मिळतं आणि हे वास्तव आहे। साधारणतः या लागवडीसाठी जो खर्च येतो, जो आपण नांगरटीपासून वेचणीपर्यंतचा आणि फवारणीपर्यंतचा या सर्वांचा जर खर्चाचा विचार केला साधारणतः 32,000 रुपये खर्चाचा आम्ही एस्टिमेट केलेला आहे। MSPचा जर भाव 7,020 रुपये पकडला तर यामधून 49,000 रुपये उत्पन्न याची अपेक्षा आहे आणि नेट प्रॉफिट हा 17,000 रुपये आपण याच्यात बघतोय। आता आपण येऊया की या ज्या सघन लागवड किंवा HDPच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं जे प्रॉफिट इक्वेशन आहे किंवा फायदा कसा आहे हे आपण बघूयात। आपण इथे 3 फूट बाय 6 इंचाची लागवड करतोय आणि या पद्धतीने साधारणतः 29,000 झाडं या क्षेत्रामध्ये बसतात एकरीला। सरासरी आपण फक्त 12 बोंड जर पकडले तर त्या पद्धतीने आपण काढलं तर 12 बोंडानुसार हे आपलं कॅल्क्युलेशन बसतं। सरासरी एक बोंड 5 ग्रॅमचं पकडूयात, कारण काय की घनदाट लागवड असल्यामुळे बोंडाचा साईज पण कमी होऊ शकतो। आपण बघू शकता इथे आपण सरासरी 5.5 ग्रॅमचं बोंड पकडलेलं आहे, तर इथे आपण 5 ग्रॅमचं बोंड पकडलेलं आहे। आणि याच्यानुसार प्रत्येक झाडामागचं जे उत्पन्न आहे हे याच्या 50%च होतं। इथे झाडाचं उत्पन्न 120 ग्रॅम आहे तर इथे 60 ग्रॅमच उत्पन्न पकडलं आहे, पण झाडांची संख्या जास्त असल्यामुळं एकंदरीत एकरी उत्पन्न हे 17.4 म्हणजे सरासरी 17 क्विंटलच्या आसपास उत्पन्न जातं आहे। त्याची नैसर्गिक घटक आपण 20% काढली, काही गळ होतं, पातळ गळ होतं वगैरे वगैरे, काही बोंड सडतात, खराब होतात, त्यानुसार काढलं तरी 13.92 म्हणजे 14 क्विंटलचं उत्पन्न याच्यामध्ये अपेक्षित आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे। अशा पद्धतीनं खर्च हा साधारणतः सारखाच पकडला, फक्त याच्यामध्ये जो जास्तीचा खर्च जो आहे तो 4 अतिरिक्त पॅकेट, इथं आपण 2 पॅकेट वापरलेत पेरणीसाठी, इथं आपण 6 पॅकेट वापरले, 4 पॅकेट एक्स्ट्रा, त्याचा खर्च 3400 रुपये। आणि 800 रुपये चमत्कार किंवा तत्सम PGRचा वापर, त्यासाठी 800 रुपये। हे PGR आपल्याला 3 टप्प्यात मारायचं आहे। जेव्हा पीक हे 45 दिवसाचं होईल, नंतर 65 दिवसाचं होईल आणि नंतर 85 दिवसाचं होईल, अशा 3 टप्प्यामध्ये योग्य वेळेस त्या PGRचा वापर केला तर तुम्हाला ही जी कॅनॉपी आहे ही कॅनॉपी आपल्याला तुम्हाला दिसेल। आणि अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे। हे
13.92 म्हणजे 14 क्विंटलचं MSPच्या भावाने 97,000 रुपयाचं तुमचं उत्पन्न मिळतं. तुमचा निव्वळ नफा हा 61,000 रुपये जातो आणि तुमचं 4200 रुपयाच्या जास्तीच्या खर्चाच्या बदल्यात 44,000 रुपये हे तुमचं परिपूर्ण उत्पन्न तुम्हाला मिळतं. तर हे अतिशय ॲग्रोनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया की ज्याच्यामुळं आपल्याला शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण बदल करण्याची परिपूर्ण संधी आहे. तुम्ही बघू शकता की या पूर्ण शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं असं दाटलेलं नाही आहे. तुम्ही बघताय की कुठल्याही प्रकारे असं दाट किंवा असं एकामागे एक असे गुंता झालेला नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामधून जे काही तणाचं नियोजन आहे, जे काही फवारणीचं नियोजन आहे हे अतिशय व्यवस्थित होतं. कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो आपण याला. कॅनॉपी मॅनेजमेंट काय असतं की आपण जेव्हा शेतामध्ये बघतो की पूर्णच्या पूर्ण शेत हिरवगार झालं असतं, याच्यामध्ये तुम्ही बघता की पूर्ण शेत हे पसरलेलं नाही आहे. मधून ज्या लाईनी आहेत त्यामधून पण तुम्हाला जायला जागा मिळते. त्याच्यामुळे तुमची कोळपणी, तुमची फवारणी, तुमची बोंडांची वेचणी या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतात आणि तुमचं नुकसान पण कमी होतं. तर अशा पद्धतीचा सघन लागवडचा हा यशस्वी प्रयोग आम्ही निजोडो सीड्सच्या औरंगाबाद येथील सावंगी इथल्या शेतावर आम्ही केलेला आहे. आणि याच्यामध्ये लागणारं जे पर्टिक्युलर हायब्रिड आहे हे कुठल्याही हायब्रिडमध्ये ही लागवड करणं शक्य नाही आहे. यासाठी स्पेशली असे जे हायब्रिड आहेत जे उभट वाढतात, हे जे हायब्रिड आहेत याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या फार कमी आहेत आणि हे उभट वाढणारं ज्याला कमी जागेमध्ये ते झाड ते सेट होऊ शकतं अशा पद्धतीचं हायब्रिड लागतं. आणि सुदैवाने आमच्या वैज्ञानिक लोकांनी, आमच्या ब्रिडर्स लोकांनी अशा प्रकारचं हायब्रिड जे आहे ते शोधून काढलेलं आहे. आद्या आणि नवनीत इत्यादी जे वाणं आहेत हे या लागवडीला अतिशय सुटेबल आहेत आणि त्याची यशस्वी लागवड आम्ही अनेक ठिकाणी केलेली आहेत. हा तर रिसर्च फार्म आहे आणि जी काही माहिती माझ्याजवळ उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 लोकेशन्सला हे आपण ट्रायल घेतलेले आहे. शेतकऱ्यांनी त्याचे अनुभव घेतले आहेत. तुम्हाला त्याचे टेस्टिमोनियल पण दाखवण्यात येतील की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा विश्वास वाढेल. तर माझं सर्व शेतकरी मित्रांना आव्हान आहे की अशा प्रकारचा नवीन तंत्रज्ञानाचा जो प्रयोग आहे, ॲग्रोनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनचा जो प्रयोग आहे, आपण आपल्या शेतीमध्ये कमीत कमी 1 ते 2 एकरामध्ये करून याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करावं, जेणेकरून एकंदरीत कपाशीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होईल, आपली पण समृद्धी होईल आणि देशाची पण समृद्धी होईल. धन्यवाद.